गुंडाविरोधी पथकाने एक देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमास केले जेरबंद। माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात होळी व रंगपंचमी उत्सवाच्या अनुषंगाने अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने व माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करत आहेत। त्या अनुषंगाने दिनांक 1/3/2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, अशोक आघाव असे नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गस्त करून टवाळखोर इसमांवर कारवाई करीत असताना पोलीस अंमलदार गणेश भागवत यांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सुंदरनगर देवळाळी गाव नाशिक येथे एक इसम स्वतःजवळ बंदूक कमरेला लावून फिरत आहे। त्यावरून सदरची माहिती माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुंदरनगर देवळाळी गाव नाशिक या परिसरात गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावला असता इसम नामे जय उर्फ मारी वाल्मिक घोरपडे व 21 वर्ष राहणार सुंदरनगर देवळाळी गाव नाशिक यास पोलिसांची चाहूल लागताच तो सुंदरनगरकडून रोकडोबा वाडीकडे पळत सुटला असता पथकाने त्यास पाठलाग करून शितापीने ताब्यात घेतले। त्याच्याकडे एक देशी कट्टा, अग्निशस्त्रे व 2 जिवंत काडतुसे असा एकूण 32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला। सदरचा एक देशी कट्टा, अग्निशस्त्रे व 2 काडतुसे हस्तगत करण्यात आली असून सदर इसमावर भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे व माननीय पोलीस आयुक्त सो यांचे विनापरवाना अग्निशस्त्र बाळगण्याचे मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे। सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, माननीय संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, मलंग गुंजाळ, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, अशोक आघाव, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।